एकवीर आईच्या कृपेने कोळी समाज कांबे आयोजित नारळी पौर्णिमा निमित्त भव्य पालखी मिरवणूक सोहळा सोमवार दिनांक 19/8/2024 रोजी सायंकाळी 3 ते 8 वाजेपर्यंत आयोजित केली होती। सोहळ्यात संपूर्ण कोळीवाडा तसेच संपूर्ण कांबे गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। तसेच कांबे गावातील कोळी लोक आई एकविरेच्या गाण्यावरती नाचत नाचत संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढून येशीपाशी येतात। संपूर्ण कांबे गावात सुंदर अशा घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात। तसेच कांबे गावातील ग्रामस्थ मंडळींच्या ठिकठिकाणी नाश्त्याचे वाटप करण्यात येत असते। तसेच पालखीचे अध्यक्ष आलेल्या पाहुण्यांचे व ग्रामस्थांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात। नारळी पौर्णिमा उत्सव दिनांक 19/8/2024 मुक्काम कांबा कोळीवाडा येथे होत असताना अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। नारळी पौर्णिमेचा जो उत्सव आहे हा कोळी समाजाचा फार मोठा उत्सव साजरा केला जातोय। याच्यामध्ये पूर्ण ग्रामस्थ आणि कोळी समाज हा पालखी सोहळा आनंदात नाचत गाचत साजरा केला जाते। आई एकविरेच्या कृपेने आज हा नारळी पौर्णिमेचा उत्सव आज नारळ समुद्रात सोडून आज कोळी समाज हा मच्छीमारासाठी सुरुवात करतोय। 4था वर्ष आहे। 4था वर्ष असताना यावर्षी सुद्धा फार जोरात पालखी सोहळा साजरा होत आहे आणि याच्यात गावकरी सामील होत आहे। आनंदात नाचत गाजत हा सोहळा साजरा करतात आणि नारळ समुद्रात सोडतात। आजपासून धन्यवाद। नारळी पौर्णिमेचा उत्सव आम्ही साजरा करतो। आई एकविराच्या कृपेने आमचा उत्सव जोरात होतो। प्रत्येक वेळेला प्रत्येक नागरिक आमच्या पालखीमध्ये सहभागी होतात। गावातले काही लोक आम्हाला स्टॉल म्हणून चहा पाण्याची व्यवस्था करतात आणि संपूर्ण कांबे गाव आमच्या पालखीमध्ये सहभागी होतात। सर्व समाजाचे लोक आमच्या पालखीमध्ये सहभाग होऊन आमची पालखीची शोभा कशी वाढेल ही संपूर्ण गाव पाहत असतो। कारण पालखीचा सोहळा म्हणजे सर्वांना आनंदाचा सोहळा आज हा आपल्या इकडे साजरा होत आहे। आणि पत्रकार बंधूही इथे आल्यात त्यांचाही मी आभार मानतो का आमच्यामध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार। कोळी बांधव दरवर्षीप्रमाणे उत्साहामध्ये आणि आनंदाने नारळ सोन्याचा दर्याला वाहतात आणि दर्या जो पवलेला असतो शांत होतो आणि कोळी बांधवांना आपला व्यवसाय व्यवस्थितपणे करता यावा यासाठी नारळ वाहतात। आणि दरवर्षीप्रमाणे हा 4था वर्ष आहे। कोळी समाजातून कोळीवाड्यात हा 4था वर्ष आहे। या 4थ्या वर्षानिमित्त आमचे रमेश दादा आज ते आपल्यात नाही आहेत, त्यांच्या स्मरणार्थ सचिन दादा यांनी आणि सागर जाधव पाण्याची सोय आणि समीर दादा यांनी नाश्त्याची सोय आपल्या कोळी बांधवांसाठी दरवर्षी ते करतील आणि मी नारळी पौर्णिमेच्या कोळी बांधवांना खूप शुभेच्छा देतो। काय आपले गावातले रहिवासी एक कोळी बांधव आपले जात या गावामध्ये अनेक असे समाज आहेत। या गावामध्ये वादविवाद एकोप्याने राहतात। आज एकोपा धरून ही संधी नाट्यमनाची अजून तुम्हाला 2 शॉट पुढे अजून भेटेल। गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र आपले नारळी पौर्णिमेचा महोत्सव पुण्यामध्ये आमचा कोळी बांधव करत असते। कोळी बांधव दरवर्षीप्रमाणे यावर्षी पुण्या उत्सवामध्ये पारंपरिक उत्सव करून आज पालखी सोहळा त्यांनी काढलेला आहे। या पालखी सोहळ्याला मोठा कोळी बांधव
व्यवसाय सुरू करतात. या कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि सर्व ग्रामस्थ आम्ही सगळं सामील या उत्सवामध्ये आहे. अशीच परंपरा दरवर्षी कोळी बांधव करत राहतील. त्यांच्या पाठी ग्रामस्थ म्हणून आम्ही नेहमीच पाठी राखून म्हणून उभे आहेत. त्यात पाटील असतील, सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी, समाज खूप जातीने आणि जोशाने जसं खूप म्हणजे जसं सण आपण खूप जोशाने नारळी पौर्णिमेचा सण हा खूप उत्साहाने आनंदाने आणि भरभराटीत असतो. तसं कोळी समाज हा खूप आमचं गाव खूप मिळून आम्ही सर्व पालखी उत्साह करतोय, सण करतोय. आकर्षण आहे, खूप अनुभव आहे आणि आम्हाला खूप हेल्प साठी पत्रकार बंधू, पाहुणे मंडळी आणि गावकरी मंडळी यांचं कांबे कोळी समाजातर्फे फार फार धन्यवाद मानतो. त्यांचा आभारी आहे. तो सांगते तो बरा कॉफी घाल ना. अरे अंताजवळ होते बघ. आपण भाई नाही, आपण प्रामाणिक. अंताजवळ होते बघ. मी बघला नव्हता, तसाच बनेल ओढला असता मी. मला पण शूटिंग मध्ये जाऊन द्या. तो बरोबर गेल बघ तुला.
आता हात जोडूनच गोल गोल फिर असं असते असते. जावं येतात ना. अरुण पाटील नाही आला यंदा.